महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चमत्कारिक प्रसंग घडले. नगरचा असाच एक चमत्कारिक प्रसंग आज आपण पाहणार आहोत. साल होतं 1972चं. देशात, राज्यात आणि नगर जिल्ह्यातही काँग्रेसचं वर्चस्व होतं. काँग्रेसचे उमेदवार थेट दिल्लीतून ठरायचे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघाचा उमेदवारही श्रेष्ठींनी दिल्ली व मुंबईतूनच ठरवला. परंतु काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव होऊन त्या उमेदवाराला पाठिंबा देणारा एक अपक्ष उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला. या निवडणुकीची व विजयी उमेदवाराची चर्चा राज्यभर नव्हे तर देशभर झाली. तशी ती आजही होते. माघार घेणारा उमेदवार निवडून येण्याची ही देशातली पहिलीच वेळ होती आणि ही किमया केली होती नगरच्या सुपुत्राने. कोणती होती ही निवडणूक आणि कोण होते ते उमेदवार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. साल होतं 1970चं. नगर जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव अत्युच्च शिखरावर होता. काँग्रेस आणि डाव्यांचा जिल्ह्यावर प्रभाव होता. गांधीवादी विचारसरणीची छाप नगर जिल्ह्यावर कायम होती. ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदेंचा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव होता. 1942च्या चलेजाव चळवळीत जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी व गांधीवादी कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्यात भारदेही होते. पुढे देश स्वतंत्र झाला आणि 1952ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या. पहिल्याच निवडणुकीत श्रीगोंदा कर्जत हा मतदारसंघ राखीव झाला. आता या निवडणुकीत काँग्रेसकडून कुणी लढायचं हा पेच निर्माण झाला. भारदेंनी त्यांचे सहकारी असलेल्या बाबूराव भारसकर यांना उभं राहण्याची विनंती केली. भारसकर हे मूळचे नेवासा तालुक्यातील तरवडीचे. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1930 रोजी शेवगाव तालुक्यात झाला. 7वी पर्यंतचे शिक्षणही शेवगावलाच झाले. पुढे नगरचे मॉडर्न हायस्कूल आणि नंतर पुण्यात जाऊन त्यांनी इंजिनिअरिंगची पदविका घेतली. भारदेही शेवगावचेच असल्याने भारसकर यांच्यावर त्यांच्या विचारांचा चांगलाच पगडा होता. भारदेंनी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवण्याची विनंती केली. तेव्हा भारसकर हे फक्त 22 वर्षांचे होते. परंतु नेत्याचा आदेश शिरसावंद्य म्हणून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भारसकर यांनी ती निवडणूक लढवली. प्रचंड मतांनी विजयी झाले. असं सांगतात की निवडणुकीसाठी त्यांच्याकडे ना पैसा होता ना कार्यकर्त्यांचा संच होता. आपल्या मित्रांकडून पैसे उसने घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली. फक्त 100 रुपये खर्चात भारसकर आमदार झाले होते. पुढे 1952, 1962 आणि 1967 अशा 3 निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवला. भारसकर हे श्रीगोंदा तालुक्यात प्रचारासाठी सायकलवर आणि बैलगाडीतून जायचे असे किस्से सांगितले जातात. साधी राहणी, माणसात मिसळण्याचा गुण, शांत स्वभाव, प्रश्न समजून घेण्याची तळमळ यामुळे भारसकर श्रीगोंद्यात चांगलेच लोकप्रिय झाले होते. 3ऱ्या निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी आली. मंत्रिपदाचा हा किस्साही अनेकदा चर्चेत येतो. असं सांगतात की 1967ला भारसकर 3ऱ्यांदा निवडून आले. निवडणुकीनंतर ते श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे मुक्कामी होते. तालुक्यातील काही प्रश्न व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तेथेच मुक्काम केला होता. त्यावेळी ना गाड्यांची सोय होती ना टेलिफोन किंवा अन्य साधनांची. त्याच रात्री श्रीगोंद्याचे इनामदार नावाचे तहसीलदार आमदार भारसकरांना शोधत होते. तहसील कार्यालयात आमदार भारसकरांच्या नावाने थेट मुंबईवरून एक तार आली होती. तहसीलदारांना आमदार भारसकर हे लोणीत मुक्कामी असल्याचे समजले. श्रीगोंद्यातून लोणीला जायला साधन नव्हते. तार देणं तर गरजेचंच होतं. मग तहसीलदारांनी एका ट्रकमध्ये बसून थेट लोणी गाठलं. तुम्हाला उद्या मुंबईला बोलावलंय. उद्या तुमचा कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी आहे असं तहसीलदारांनी आमदार भारसकरांना सांगितलं. तार आल्यामुळे बातमी खरी होती. परंतु तरीही आमदार भारसकरांचा तहसीलदारांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. तळागाळातला कार्यकर्ता शिवाय मंत्रिपदाची इच्छा नसणाऱ्यांना मंत्रिपद कसं मिळेल हा प्रश्न भारसकरांना पडला. अखेर त्याच रात्री थेट नगर गाठून लगेच मनमाड मुंबई पॅसेंजरने ते दुसऱ्या दिवशी पहाटे मुंबईला पोहोचले. आमदार निवास गाठलं. तोपर्यंत काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांना भारसकर मुंबईत आल्याचं समजलं होतं. आमदार निवासावर पोहोचताच तेथील फोन वाजला. तो फोन अर्थातच भारसकरांसाठी होता. भारसकरांनी फोन घेतल्यावर पलीकडून मुख्यमंत्री वसंतराव नाईक बोलत होते. उद्या सकाळी 10:30 वाजता राजभवनावर या. तेथे तुमचा शपथविधी आहे एवढंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता भारसकरांना विश्वास बसला. पण अजूनही ते आपण मंत्री झालो हे मानायला तयार नव्हते. कारण मुंबईत येताना तोच मळकटलेला ड्रेस आणि एक लाकडी दांड्याची छत्री घेऊन ते आले होते. उद्या शपथविधी म्हटल्यावर किमान स्वच्छ कपडे असायला हवेत असं त्यांना मनोमन वाटलं. काय करायचं, अडचण कुणाला सांगायची हा प्रश्न होता.
अखेर तेव्हा त्यांचा मित्र शिवाजीराव जंगले त्यांच्या मदतीला आला. त्यांनी बाजारात जाऊन एक ड्रेस आणला. दुसऱ्या दिवशी तोच ड्रेस घालून भारसकरांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे समाज कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. पुढे मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आणि कॅबिनेट मंत्रिपद असल्याने भारसकरांना सह्याद्री हा आलिशान बंगला मिळाला. सह्याद्री हा कधी काळीचा मुख्यमंत्र्यांचा बंगला, अगदी आलिशान. या ब्रिटिशकालीन बंगल्यात मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार असे दिग्गज राहिलेत. भव्य दालने, आलिशान जागा, बगीचा असा सगळा थाट असूनही भारसकरांना या बंगल्यात पहिल्या दिवशी झोप आली नाही. एक कापडी पिशवी आणि छत्री एवढंच सामान घेऊन भारसकर त्या बंगल्यातून बाहेर पडले. थेट मुख्यमंत्र्यांकडे गेले. मला एवढा मोठा बंगला नको, एक छोटी खोली द्या, असं त्यांनी नम्रपणे सांगितल्यावर मुख्यमंत्री वसंतरावही हसले. त्यांना समजावलं, पण भारसकर हट्टाला पेटले. 1.5 खणाच्या खोलीत झोपणारा मी, मला त्या बंगल्यात झोपच येत नाही, तर मग मला बंगला नको, असं म्हणत भारसकरांनी तिथं राहायला नकार दिला. अखेर सह्याद्रीवरून भारसकरांना एका छोट्या बंगल्यात आणण्यात आलं. त्यानंतर 1972च्या निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघाचं आरक्षण निघालं. तो खुला झाला. आता या मतदारसंघात उभं राहण्यासाठी अनेक दिग्गज सरसावले. भारसकरांनाही पुन्हा उभं राहायचं होतं. काँग्रेसकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली, परंतु काँग्रेसकडे अनेक दिग्गज असल्यानं पेच वाढला. अखेर पक्षश्रेष्ठींनी दबावात प्रभाकर शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. तोपर्यंत भारसकरांनी आपला अर्ज भरून ठेवला होता. भारसकरांचे कार्यकर्तेही हट्टाला पेटले होते. आता या उमेदवारीमुळे काँग्रेस पुढे मोठं संकट उभं राहिलं. एकीकडे जनआधार असलेला नेता व दुसरीकडे आरक्षणामुळे 3 वर्ष थांबलेले भूमिपुत्र असा पेच होता. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस हायकमांडने बाबूराव भारसकर यांना मुंबईला चर्चेसाठी बोलावलं. वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली. पक्षातील मतभेद वाढू नयेत म्हणून भारसकर यांनी अखेर आपला अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. परंतु हे शेवटच्या काही तासात घडले होते. काही तांत्रिक कारणांमुळे बाबूराव भारसकर यांचे नाव आणि चिन्ह मतपत्रिकेवर कायम राहिले. त्यांनी प्रचार थांबवला तरी मतदारांनी मात्र त्यांच्यावरील प्रेम कायम ठेवलं. परिणामी अधिकृतपणे निवडणुकीतून माघार घेतलेल्या बाबूराव भारसकर यांनाच मतदारांनी भरघोस मतदान केलं आणि ते विजयी झाले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं. त्यामुळे ही बातमी राज्यभर नव्हे तर देशभर चर्चेली गेली. ही घटना केवळ राजकीय बंडाची नव्हती, तर मतदार आणि लोकनेता यांच्यातील विश्वासाचे प्रतीक होती. पक्षापेक्षा व्यक्तिमत्व आणि जनसंपर्क किती प्रभावी असू शकतो हे याचं मोठं उदाहरण म्हणून बाबूराव भारसकर यांच्या विजयाकडे पाहिलं गेलं. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनाही या विजयाचं अप्रूप वाटलं. कदाचित दुसऱ्या अधिकृत उमेदवाराला मतदान करूनही भारसकर स्वतः विजयी झाले होते. पुढे भारसकरांनी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवलं. 1 मे 2016 रोजी नगरमध्ये त्यांचं निधन झालं. असा लोकनेता खरंच होणं नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.